तुम्ही पोरं सगळे तयार झाले, मला तुमचं अस्त्र कौशल दाखवा, कोणात काय विशेषता आहे. त्यावेळेला कर्ण आले होते. कर्ण आल्यावर भीमाने सांगितलं, तुला या रंगमंडपात येता येत नाही, कारण तू सूतपुत्र आहेस, तू काही क्षत्रिय नाही आहेस. तेवढ्यात त्याचा पिताही आला अधिरथ म्हातारा काठी टेकत, माझा मुलगा आहे का रे, कर्ण आहे का. लोक हसले त्याला. कर्णाने वर सूर्याकडे पाहिलं, त्यांनी सांगितलं, माझा बाप हा आहे, हे मला हसून राहिले, यांना काय माझी किंमत आहे, मी कोण यांना काय माहिती, यांना रणांगणात मी कोण हे कळेल. दुर्योधनाने सांगितलं, चिंता करू नको, अग्नीला साक्षी करून आपण आहुती टाकू तुपाची, आणि अग्नीच्या साक्षीनं मैत्री आपली दृढ होईल. मी तुला राजा करतो. म्हणून अंग देशाचा राज्याभिषेक त्याच क्षणाला दुर्योधनाने केला कर्णाला. प्रवेश मिळाला. तस्मात् देवगो अंग विषयो मया राज्ये वैशिष्ट्यते. आणि तिरस्कार केला, भीमाने तिरस्कार केला. ज्या दिवशी कर्णवध झाला तो दिवस 17वा भारतीय युद्धाचा. भीमाने 5-6 वेळेला पराभव केला तसा कर्णाचा, पण शेवटी कर्णाने धनुष्य गळ्यात अडकवलं भीमाच्या. सोडलं, सांगितलं, भीमा तुझे प्राण माझ्या आधी, आता तू काही नाही करू शकत, पण मी एका व्यक्तीला वचन दिलं आहे म्हणून मी तुला जीवदान देतो. जा. तुला आठवते का ज्या दिवशी मी रंगमंडपात आलो त्या दिवशी तुम्हाला काय बोलला होता. माझं हसं तूच उडवलं होतं ना. तोच कर्ण तुला जीवदान देतो. जा धर्मराजाकडे आणि स्वयंपाक करून भोजन कर. माझ्यासारख्या शूरासमोर पुन्हा युद्धाला येऊ नको असं बोलले. तिरस्कृत करू नका कोणाला. आणि तो दिवसही उजाडला. आज मला गुरुदक्षिणा पाहिजे. आज गुरुपूजेचा दिवस आहे. दिवस होता आषाढ शुद्ध पौर्णिमेचा. 100 तुम्ही 5 तुम्ही माझी गुरुदक्षिणा द्या. सांगितलं, महाराज तुम्ही म्हणाल ते देतो. काही वर्षापूर्वी माझा अपमान केला होता द्रुपदानी. त्याचा वध न करता त्याला जिवंत बांधून माझ्याजवळ आणून देणे ही माझी गुरुदक्षिणा आहे. ततो यजस्मी पांचालान विघ्नस्ते नरर्षवः मृदाश्चन नगरं द्रुपदस्य महौजसः. कौरवांनी सांगितलं, आम्ही मिळून जात नाही. आमची पार्टी वेगळी आहे, यांची वेगळी आहे. एक तर हे 5 जातील की आम्ही जाऊ. बोला कोण जाईल. सांगितलं, तू जाऊ. 100 धृतराष्ट्राची पोरं गेलीत. तर मला सांगा, द्रुपद म्हाताऱ्या, पण परशुरामाचा शिष्य द्रुपद किती वेळ लागला असेल त्यांना याला पराभूत करायला. एक घटका 24 मिनिटात सगळे पळून आले. धर्मराजाने सांगितलं, महाराज मी कसं करू. कर्ण होता या युद्धात. पांडवास्तु धनम श्रुत्वा आतानाम लोहमर्षणा विवाद्यते द्रोण. राजा द्रुपदाने अंग क्षत विक्षत करून टाकलं कर्णाचं. अनेक बाण त्याच्या शरीरात शिरले होते. शेवटी कर्णही पळून आला. कारण हे 100 आणि कर्ण होता ना बरोबर. अर्जुन म्हणतात, आम्ही जातो. दादाला काही नेत नाही धर्मराजाला. नकुल सहदेवाला नेतो आणि भीम मी जातो. जा. आस्फुरण शंकाचं केल्यावर द्रुपद आले. पहिल्या सपाट्याला भीमाने त्याच्या सेनापतीचा वध केला, मारून टाकलं त्याला. अरे इतक्या वर्षाचा माझा सेनापती आता तरुण पोरं पाहून पौगंडावस्था आहे, साधारण युद्ध करू नये. प्रखर युद्धाला तोंड लागले. अर्जुनाने बाणाचं जाळं निर्माण केलं. द्रोण तोडत होते.
पण शेवटी जिवंत पकडला आणि रथस्तंभाला बांधलं. अर्जुनाकडे पाहत होते. आपण हारलो त्याचं काही नाही वाटलं. ते म्हणतात काय करावं, मला कन्या नाही. जर मला मुलगी असती ना अर्जुनाला देऊन टाकली असती. असा तरुण तर मी आजपर्यंत पाहिला नाही. श्याम वर्ण हास्य, एवढं शौर्य. द्रोणाचार्यापुढे मी अनुभव केला. सूर्यास्ताला गेलेलाही नव्हता. अर्जुन वाच, नरेश्वर प्रार्थयम. शहाणा माणूस कसा बोलतो, शब्द सांभाळून वापरतो. तो त्याची जी भाषा होती द्रुपदाची ती द्रोणाचार्याची नाही. द्रोणाचार्य म्हणतात प्रार्थयेन त्वया सख्यम पुनरेव जनाधीप वरम ददामी ते राजन राज्यस्यार्धात्मात्मनिशी. नरेश्वर, मी पुन्हा एकदा मैत्रीची प्रार्थना करतो तुझ्याकडे. तुझं राज्य माझं झालं, तू माझा कैदी आहेस, पण मी तुझ्यासारखा अधम नाही. मला माज नाही, बलाचा आणि सत्तेचा राजा आहेस ना तू. तुझं राज्य माझं झालं की नाही. गंगा ते यमुनेच्या मधला राजा मी आहे, पण मी मित्रत्व जाणतो म्हणून अर्ध राज्य तुला देतो उत्तरेकडचं, आणि दक्षिणेकडचा राजा मी. द्रोणाचार्य अर्ध्या पांचालाचे राजे झाले. द्रोणाचार्य मग प्राणावर संकट आलं तरी आम्ही क्षमिणो ब्राह्मणा वयम, आम्ही क्षमावान ब्राह्मण आहोत. निष्ठूर तुझ्यासारखा नाही मी. तू क्षत्रिय आहेस ना. राजन राज्यास्यार्धम, अर्ध राज्य माझं झालं आहे. माकंदीपुरीत कापिल्यनगर आहे. चर्मणवती नदी तिच्या दक्षिणेला, आपल्याला ती दिल्लीला जाताना लागते. दक्षिण तटवर्ती जो पांचाल देश आहे तो तुला परास्त करून मी मिळवलेला आहे. आणि उत्तर पांचालवरती तो भाग जाऊ दे. युवराज पदावर अभिषिक्त केलं धृतराष्ट्राला, कारण सगळ्यात मोठे होते दुर्योधनापेक्षाही. युधिष्ठिरा धृती आहे, स्थिरता आहे, सहिष्णुता आहे, दयाळू आहे, अविचल आहे, सगळंच आहे. दुर्योधन म्हणतो बाबा हे बरोबर नाही झालं, कारण हे सगळं मला मिळावं, मी याचा मालक, तुमच्या पोटी जन्माला आलो म्हणून. धृतराष्ट्राने सांगितलं कसं काय, हे शक्य आहे काय. काय करावं लागेल, काहीतरी करून याला संपवा म्हणजे मी युवराज पदावर बसेल. मी तुम्हाला कूटनीती सांगितली होती की नाही कणिकाची. एक दिवस कणिक यांच्याकडे आले. त्यांनी त्याच प्रकारचा बोध केला. थोडासा फरक आहे, ते काही मी तुम्हाला सांगणार नाही. राजा मंत्रशक्तीवर जोर दे जरा, कारण काही कामं मंत्रानं होतात. दानाद्वारा विश्वास उत्पन्न करून मारता येते. जो पहिला अपकारी आहे, उपकार जाणत नाही, शत्रू आहे, नंतर तुमचा सेवक झाला, त्याला जिवंत सोडायचं नाही आहे. साम दाम दंड वेदादी आदी हे सगळं लक्षात ठेव. आणि धृतराष्ट्राने सांगितलं माझं हृदय जळते, कारण पंडूची पोरं प्रगती करून आले, माझी पोरं प्रगती नाहीत करत आहेत. मला समाजाकरता प्रजेकरता युवराज पदावर अभिषेक करावा लागला युधिष्ठिराचा, पण आतून माझं मन प्रसन्न नाही आहे. कसं करावं. वाघाचा दृष्टांत आहे. म्हणून याच्याकरता
काय उपाय करावा. करणंही आहेत त्याच्यात. चांडाळ चौकडीच आहे, गँग ऑफ 4 म्हणतो मी त्याला. नाथिकोस्थितमध्ये ती धनवान माणूस कधी दुसऱ्या धनवानाजवळ नाही जात, कधी नाही जाणार. निर्धन धनवानाजवळ जाईल किंवा धनवान निर्धनाजवळ जाईल. दरिद्र दरिद्राजवळ पाहिजे, धनवानाजवळ जात नाही. राजन, आणि नगरातली माणसं पांडवावर जास्त प्रेम करतात. माझ्या पोराकडे कोणी पाहत नाही. ठीक. दुर्योधनाला विचारलं का रे काय करावं, त्यांनी सांगितलं तुम्ही आम्हाला काही करूच देत नाही. एक असं घर निर्माण करा वारणावत नगरात, ज्वलनशील पदार्थांनी युक्त, सगळे आग लावले की जळून जाईल. लाक्षागृह तयार झालं आणि विदुराला सांगितलं, विदुरा या दोन्ही भावांचं पटत नाही, कौरव पांडवाचं, म्हणून वर्ष 6 महिन्याकरता कुंतीसहित पांडवांना महाल बांधून दिलेला आहे, तिथे थोडंसं यांच्यापेक्षा वेगळं राहायला पाठवू वारणावत नगरात. त्याच्या मनाला वाचून घेतलं विदुराने. सांगितलं की याच्या मनात कुटील डाव आहे, हा कुंतीसहित पांडवांना नष्ट करण्याचा व्यूहाने रचलेला आहे. ततो वात सामनात. वाटेनं चालत होते, पायी चालत होते धर्मराज. विदुर काका आहेत. त्यांनी सांगितलं, पुरा ज्या वेळेला मृत्यूजवळ वाचतो त्यावेळेला उंदीर वृक्षाच्या बुडात बीळ करून त्यात राहतात. पुरोचन नावाचा त्याचा मंत्री होता दुर्योधनाचा. त्याला सांगितलं लक्षात ठेव, यांना 6 महिने राहू, सगळी व्यवस्था म्हणजे फारच चांगली व्यवस्था ठेव, यांची विश्वास संपादन कर. पण ज्यात राळ वगैरे हे पदार्थ असतात किती करून टाक, आणि दारापासून आग लावून दे चतुर्दशीला मध्य पक्षाच्या. कुंतीने विचारलं का रे तुझे काका काय सांगत होते धर्मराजाला. त्यांनी सांगितलं, त्यांनी सांकेतिक भाषेत मला काही गोष्टी सांगितल्या आहेत, तेव्हा आपल्याला सावध राहावं लागेल. शत्रूच्या नीतिशास्त्राचं अनुसरण करणारी बुद्धी रक्षण करायचं असेल तर लागेल. आग फैलल्यावर माणसाचं जीवन कठीण होते वगैरे विदुर बोलले होते. ठीक आहे, फार चांगली बडदास्त ठेवली त्यांची. उद्या पेटून द्यायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी आदिवासी वनवासी 5 माणसं आणि एक त्यांची आई त्यांच्याबरोबर आली. त्यांनी परवानगी मागितली, आज रात्री आम्ही येथे झोपावं काय. धर्मराजांनी सांगितलं झोप. अमंगलकारी भवनात होते आणि भीमाला आज्ञा दिली. धर्मराज सांगितलं, भीमा उद्या विरोचन हे पेटून देणार आहे, तू आजच पेटव, 1 डे बिफोर. आपल्याला कोणाला मारायचं नाही आहे, पण आज पेटवल्यामुळे त्यांना 6 मुडदे मिळून जातील. दिलं पेटवून. 6 व्यक्ती ज्या थांबल्या होत्या त्यांचा कोळसा झाला. दुसऱ्या दिवशी तो हाकार होणारच होता, पण 6 जळालेली प्रेतं पाहून कुंतीसहित 5 पांडव जळून मेले, हा त्यांचा विश्वास झाला. विदुरांनी एक खणक पाठवलेला होता, म्हणजे भुयार खणणारा. जिथे शेवटची खोली होती त्याची, त्यातून त्यांनी गंगेच्या काठापर्यंत भुयार केलं.
धर्मराजाला सांगून टाकलं की राजा भुयार तयार झालेला आहे आणि विदुराने सांगितलं तुम्हाला याच्यातून जाऊन प्राण वाचवावे लागते. जेव्हा ते पेटवलं तेव्हा इतका भयानक धूर झाला, कोणाला काही सुचत नव्हतं. भीमाने कुंतीला पाठीवर घेतलं, नकुल सहदेवाला दोघांना काखेत घेतलं आणि धृतराष्ट्र, युधिष्ठिर आणि अर्जुन यांचं बोट धरून त्या याच्यातून बाहेर निघाले. समोर नाव होती. काय वर्णन आहे 5000 वर्षापूर्वीच. तथा प्रवासी तो विद्वान विद्रोणी नरस्तः पार्थानाम दर्शयामास सर्ववात सहा नावम यंत्रयुक्ता पश्चिनीम. त्या भागीरथी नदीत यंत्र बसवलेली नाव होती, नावाडी होत आहे. त्या नावेत बसले. नाव्याड्याने फार वेगाने यंत्र चालू करून ती नाव नेली. म्हणजे मोटर बोट 5000 वर्षापूर्वी ही होती. खूप लांब रात्रभर जेवढं चालता येईल तेवढी नाव नेली आणि शेवटी ती नाव बुडवून टाकली. माणूस निघून गेला. मी तुम्हाला शोकच वाचून दाखवला आहे. सर्ववातसहाम नावम यंत्रयुक्ताम पतीना. घनदाट अरण्य म्हणजे सूर्याचं किरणही पडत नव्हतं खाली, एवढं भयंकर अरण्य होतं. धृतराष्ट्रांनी शोक सभा घेतली. माझ्या भावाची पोरं मेली आहेत आणि त्यांची आई मेली म्हणून नगरात 10-12 दिवस शोक. भीष्माचार्य होते, विदुराकडे पाहिलं. काय करतो आहे भयंकर आहे सगळे. कुंतीला पाणी पाजलं, थोडी मूर्छित झालेली. दुर्योधनाच्या प्रती क्रोध आहे. याच्यानंतर आहे हिडिंब वध पर्व. त्या वनाचं नाव होतं हिडिंब वन. हिडिंब नावाचा नर मांस भक्षी राक्षस तिथे राहत होता आणि त्याचं मालकी होती त्या वनावर. हे फक्त बहीण भाऊ होते दोघंच. हिडिंब धाकटी होती. रात्री प्रवास शक्याने नावेतून वनात शिरल्यावर त्या अरण्यात काही दिसण्याचं कारणच नाही. पाऊल नाही, वाट नाही, काय नाही. भीमाने सांगितलं तुम्ही इथे झोपा, मी रात्री पहारा करतो. जीव जंतू व्याघ्र सिंह काय नाही तिथे. जागता पहारा भीमाचा. विरूपवृक्ष पिक्लाक्षम करारो घोर दर्शना. हा विकराल राक्षस पाहिल्यावर माणूस मूर्छित होईल. त्याला सुगंध आला, गंध माणसाचा. बहिणीने सांगितलं हिडिंबे मला माणसाचा वास आला आणि बरेच दिवस झाले आपल्या धाकानं माणसं येत नाही त्या जंगलात. पहा 2-5 माणसं असतील तर घेऊन ये. त्यांना मारून गाठोडं बांधून घेऊन ये, म्हणजे आज आपण नरमांस भक्षण करून तृप्त हो. ठीक. हिडिंबा गेली. लांबून पाहिलं तिनं. भीम उभे होते. तरुण वय होतं भीमाचं. 17-18 वर्षाचं वय असेल. तारुण्यही नव्हतं. स्त्रीच आहे ना शेवटी. मे बी राक्षसीने असेल, कुणी असेल. आई ती आई, स्त्री ती स्त्री, पत्नी ती पत्नी. भीमाकडे पाहिल्यावरती सगळं विसरली आणि भीमावर आसक्त झाली. नाहम भातृवो जात कुर्यान पतिस्नेहो अतिबलवान. त्याने सांगितलं की मला मारून आणायचं सांगितलं, पण नारी हृदयात माझ्या ठिकाणी या तरुणाविषयी पतिप्रेम जागृत झालेलं आहे.
वासना निर्माण झालेली याच्या प्राप्तीची. मांस आपण मारून खाऊन टाकू, उद्या काही नाही, एका दिवसाचा स्वाद. पण ह्याला जर पती केलं तर जन्मभर मला सुख मिळेल. हिडंबीनं असा विचार केला आणि विचार करत होती. तो हिडंब पाहायला आला की लेकाची केव्हापासून गेली अजून आली नाही. त्याने जेव्हा हिडंबीला आवाज दिला भीमाचं लक्ष गेलं. अरे बापरे, एक राक्षसीण आहे, एक राक्षस आहे. दादाने शस्त्रगदा हातात घेतली, हात जोडले. ते हिडंबीने सांगितलं, महाराज माझा वध करू नका. मला या माझ्या भावाने तुम्हाला मारून आणण्याकरता पाठवलं, पण तुमच्यावर आसक्त झाल्यामुळे मी विचार बदलला आणि हा आता मला मारायला आला. त्यांनी झाडच उपटलं. मी तुला सांगितलं होतं एका माणसावर आसक्त झाली आहेस तू, राक्षस कुलात पैदा होऊन मारून टाकू हिला. भीमाने सांगितलं, तुझं नंतर पाहू, आधी मला याचा निकाल लावू दे. आता ते काय, ते युद्ध राक्षसाबरोबर भीमाचं म्हणजे झालं. शरीरात जो चटचट आवाज होत होता त्या कुस्तीत, त्याच्यामुळे अर्जुन पहिल्यांदा जागृत झाले. निद्रा विजयी होते. पटकन धनुष्य घेतलं, बाण लावला. भीमाने सांगितलं, 2 माणसाचं कामच नाही, मीच पुष्कळ आहे, तू काही करू नको, गंमत पाहत राहतो. थोडा वेळ लागला, पण वृक्ष ही शस्त्र झाली. वृक्ष उपडून युद्धाला जेव्हा आरंभ झाला तेव्हा अन्नकूल, सहदेव, आता सगळेच जागे. धर्मराजापासून कुंती भीत होती फक्त. तिला वाटे राक्षस, पण तिचा विश्वास होता ना. वैशंपायनो वाच एव मुक्ता ततो वाहम प्रगृह्य. त्याला जेव्हा आवळून धरलं ना दादानी, त्याच्या ठिकाणी म्हणजे विक्षेप निर्माण झाला की आता मी सुटू कसायच्या मिठीतून. 8 धनुष्य म्हणजे 32 हात, एवढं लांब त्याला ओढत ओढत नेलं भीमानी. धनुष्य माप आहे. खरचटट नेल्यावर वर उचललं, खाली आपटलं की खलास. मग हिडिंबेकडे वळले मारायला तिला. तू राक्षसीची बहीणच आहेस ना. ती पटकन कुंतीजवळ जाऊन बसली. तिनं कुंतीला सांगितलं, बाई स्त्री आहे आणि स्त्रीचं मनोभाव स्त्री लागणार नाही. कोण आहे? सांगितलं, मी देवकन्या बिवकन्या काही नाही, मी राक्षसीण आहे. राक्षसीण म्हणजे काय, तिला दातात असं काही नाही हो, वृत्ती राक्षसी आहे, हा त्याचा अर्थ आहे. आज मांस खाणारे काय त्यांना शिंग एवढे झाले नाही, राक्षस आहेत. अरे आपल्याविषयी चांगले आहेत ते दिसायला, चालायला, बोलायला, पण राक्षस. त्याला काय करा. व्याज खाणारे राक्षस, हे सगळे राक्षस लोक आहेत. ते माणसं आहेत की नाही. वृत्ती राक्षसी असा अर्थ आहे. कुंतीला तिने सांगितलं, तुझा पुत्र महाबली आहे, मी मनानं त्याचं पती म्हणून वर्ण केलेलं आहे, माझ्या चित्तात त्याच्याविषयी काम निर्माण झालेलं आहे. तू माता आहेस म्हणून त्याला आज्ञा दे, तो माझा पती होईल. आणि तुझं जर तो ऐकणार नाही तर मी तुझ्या समोर या पेटलेल्या अग्नी स्वतःला जाळून जीव देईल. टोकावर गेलं काम. तस्या श्रुते वचनमुक्तात. युधिष्ठिर होतेच. कुंतीने सांगितलं, का रे धर्मसंकट आलं आता. भीम तुझ्यापेक्षा लहान आहे, तुझं अजून लग्न झालेलं नाही आहे, आणि त्याच्या आधी ह्याचं लग्न करणं म्हणजे मला दोष लागेल. आपल्याला सगळ्यालाच दोष लागेल, तुलाही लागेल आणि मलाही लागेल, कारण तू मोठा आहेस. कसं करावं? भीमाने सांगितलं, कसं करावं. आता दुसरं तर काही उपाय नाही आहे. कधी कधी मोठं पाप टाळण्याकरता लहान पाप करावं लागते. कारण धर्मशास्त्रांनी, स्मृती ग्रंथांनी याची आज्ञा नाही दिली आहे. पण ही म्हणते मी आत्महत्या करते, हिचा जीव वाचवण्याकरता हिचं ऐकावं लागेल. हिडिंबेला सांगितलं भीमाने, कुंतीने, पुरी
माझा मुलगा तुझ्या ताब्यात देईल मी, कारण तू राक्षसी नाही, आकाशातून याला नेशील मला माहीत आहे. रात्री नाही देणार, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हा तुझ्यात राहील. सूर्य अस्ताला माझ्या मुलाला आणून जावं लागेल. कौटे तिने सांगितलं मला ही अट मंजूर आहे. आणि स्नान करून नित्यकर्म केलं. पुन्हा गंधर्व पत्नी विवाह नाही. राक्षसी त्या लवकर होतात म्हणून घटोत्कचाचा जन्म फार लवकर झाला. विदिन 6 months. उत्कच घट म्हणजे डोकं, त्याच्यावर केसच नव्हता म्हणून त्याचं नाव घटोत्कच. उत्कच होतं ते. जन्माला आला तो काय 1 वर्षाचं लेकरू केवढं दिसत होतं. त्यांनी दर्शन घेतलं आणि सांगितलं आधी मी तुझा नातू आहे, केव्हाही मला आठव कर, मी एका क्षणात तुझ्याजवळून पोहोचून जाईल आणि कोणतीही आपत्ती आली माझ्यात मारण्याची शक्ती आहे. युद्धाचं काम पडेल, माझ्या बापाला काकाला युद्ध नाही करावं लागणार, मी आहे तोपर्यंत. फक्त मला बोलवून घे. कथोतिष्ठता प्रतिज्ञाय वैशंपायन म्हणतात. पुढचा मार्ग आहे ना